वर डागाला लागली कळ मॅडम घाबरून पळ वरती डागाला लागली कळ मॅडम घाबरून पळ जाऊ सोबत वहिनीला आणूया रिटर्न भावाच्या लग्नासाठी करूया बोली जोखम दिली का लोकांच्या जोखम घ्यायला बंद का माझ्या भावाची जोखम कधी अरे म्हणलं मुला आज का तिला मजा आली ना म्हणून मी तुला म्हणते काय की रोज शाळेत यायचं. मॅडम तुम्ही इथं पण म्हणजे मॅडम तुमच्यावर ध्यान ठेवून त्याचं का तुम्हाला माझ्यावर लक्ष ठेवण्याची म्हणून तो ठेवतो मॅडम लक्ष तुमच्यावर आता तुमच्यावर लक्ष नाही ठेवावं का अरे पडेल तो डोलेतीला बांधून तरी सोडायचं चिकन आहे. अरे सोडा त्याला ढोलकीला बांधून तुझ्या पाय 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 वळ केलं तर सोड मूर्खांनो त्याचे कपडे घाण करून ठेवले तुला काही चप्पल पण नाही काय हाय ना अरे अशी ना रस्त्याने चप्पल घालायची असती काढायची नसती तुमच्या स्टुडंटला काहीतरी शिकवा आमच्या सोबत होतं कसा वारा होता त्याचा ओरा म्हणजे आता बा कशी फाटक्या कपड्यात गरीबात घालतोय बिलतोय आमच्या पशी आता त्याला रोज होता का नव्हता कपडे बघ मग त्याच्या कपड्यांकडे जा चांगले नाही का मॅडम शेतातून काम करून आलोय दिसते का आमचे कपडे असेच शेतातले ब्रँडेड असतात हे साम्राज्य कशाला उभं केलंय शेतातली माणसं आम्ही शेतात काम बिम करून कष्ट करून इतके मोठे झाले आम्ही आणि तुम्ही या कपड्यांना अरे त्या मित्रांना नावं ठेवू नये कळलं ना पण तो आमच्या स्वतः होते का ना तुला ब्रँडेड कपडे नाही नाही आणि मॅडम एक सांगू का आम्ही नाव नाही ठेवते आम्ही त्याला म्हणतोय ते पुराने दिन याद कर विसरला का चल रे उशीर होतोय आणि बॉटल काय बॉटल आमच्या इकडे होता लोखंडाची बॉटल होती तुला मॅडमनी कसली तुला काय स्लाइसची बॉटल दिली आहे असं थोडं असतं तुम्हाला जादू दाखवू का मॅडम बॉटल मध्ये पोरांना पाणी नाही पाजायचं मॅडम तुम्हाला जादू दाखवू का हो त्याच्या घरी गेलता त्याच्या घरून त्यांनी बॉटल घेऊन आला सांगता ना आलं का मग आम्ही आमच्या शोधत होता आम्ही तुम्ही शिक्षक आहेत ना तुम्ही सांगितलं पण प्लॅस्टिकची बॉटल ना वापरायची शाळेत आम्ही डायरेक्ट शिकवायचं भाऊ तू आहे ना तुला घेऊन देतो तू टेन्शन घेऊ नको तुम्ही तेच डायरेक्ट तर बोलत नाही त्याला काय नाही तुम्ही आपल्या शाळेत आपला दादा फुकट बाटली वाटतोय हा तुमचा दादा हेच करतो काय हा मग सगळ्या गोष्टी करतो म्हणून तर तुम्हाला आवडतं कोणाला तुम्हाला मला मुळीच आवडत बरं मी एक काम करू चला ही बॉटल मी अशी फेकणार सरळ पडली तर तुम्हाला आमचा दादा आवडतो काय पण मला असले कशी जादू दादाने जादू केली वैदी लाजली लाजली वैदी अरे मूर्ख मुलांनो तुम्ही असं काहीतरी करता काहीतरी असं करता की त्याच्यावर हसू येतं मला मग हसली तर फसली एकदा वहिनी झाली ना असं वाटतं मॅडम थांबा मॅडम थोडं आमचं ऐकून घे म्हणजे आम्ही तुमच्यासाठी एवढं वेट करायचं आणि तुम्ही जायचं लगेच पटतं का मॅडम तुम्हाला तुम्हाला हा इग्नोर बिग्नोर मारतोय काय मॅडम आम्हाला मी कशाला तुम्हाला इग्नोर मारेल माझा रस्ता सोडा तुम्ही ऑफिसवर जायला लागलं का भावाकडे आमच्या आम्हाला इग्नोर मारताय बघ तू शाळेत सुटली तुला घरी नाही आम्ही यायचो मग आता पाठवता तुला ते बघ किती चिखल आहे. रेंजर त्याच्यामध्ये तुला आणलंय भरती बॉटल आता झालं का द्या त्याला बिचारायला स्टीलची बॉटल द्या तुम्हाला सांगतो बघ म्हणलं ना माझा भाऊ द्यायचा ते तो माझा भाऊ बाटल्या वाटायचा शेवटी लाखाशिवाय वाट नाही आणि वडापावशिवाय खात नाही दुपारच्या सुट्टीला आमचा भाऊ डायरेक्ट वडापाव पाठवतो पहिला मॅडम बघा ना थांबा की काय मस्त क्लायमेट आहे औच आणि ह्या क्लायमेट मध्ये तुम्ही चालताय ठीक आहे कसलं भारी वाटते मॅडम आपली रेंज रोवर आण ना तेरी नजर चिखला पण निघाल का बाहेर मॅडम मी आपला पत्ता लावला आता आपल्याला रेंज चॉपर चालू भावाचं काल घेतल्यानंतर आपण येत रे ते मॅडम बसेल का त्यामध्ये मोठ्यांना मॅडमला टाकली तरी काही विषय नाही पण रिमोट माझ्याकडे दे पण मॅडमला हलकी खात पित नाही काय किती मॅडमला डायरेक्ट आपण नाही का दादाच्या ऑफिसवर नेऊन सोडू मॅडम तुम्हाला सांगू का काही सांगू नका चल चल रे उशीर होतोय तांबे लय मारून पुढे गेले काय आमचं ऐका नाही काय अरे चिक्कल आहे पूर्ण चिक्कल बघ मॅडमला पण चिखल मध्ये चालायला लावतोय तुम्ही चालतोय मी सांगतो करायला एकदम भावसोबत भावाला चॉपर घेऊन बोलवतो अरे
मला ना असं वाटतं छत्री फेकून मारावी आता ह्या क्षणाला. अंधार व्हायला लागलाय, मला घरी पोहोचायचंय. हा काय नाही, आपल्या शिट्टी वाजवर हेलिकॉप्टर येईल लगेच. अरे तुमच्या भपारे आहे ना, तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा, कळलं का? मी वाजू कशी बाप्पा पॉकेट मध्ये बसतात का? अरे आपले ना बापारे लय मोठे, अशा खिशात नाही बसणार. मॅडमला काय कळते? तेच मॅडमला काय कळत नाही. ए मॅडम नवीन गाड्या घेतलं, बापरे. जुनाच आहे. सांगतात मॅडम. माझं घड्याळावर लक्ष असतं. छत्री काय बदला नाही मॅडमची. हे बघ आपल्या घराण्यातला ब्रेसलेट. काय पण ज्या जत्रेत तुम्ही हेलिकॉप्टर आणलं होतं ना, त्याच जत्रेत तुम्ही ही बांगडी आणली. तेच म्हणले, आपल्या दुकानाला म्हणत नव्हतं का माझ्या बांगड्या चोरीला गेले. असलं दाखवत होता म्हणलं असलं जोड गेला. मी काय म्हणतो, त्याच्याकडनं 1 लाख रुपये आपण घेऊन ठेवू ऍडव्हान्स मध्ये. तेच ते. चोर सापडला. तेच ते. हे पण नाही रे, वहिनीची कधी इज्जत मी नाही. ऑनलाईन पेमेंट केलं, ऑनलाईन, कळलं का? बँगल्स घेतल्या तर. तेच ते नकली मी ठीक आहे. पेटीएम नाही का निघलं नकली आलं, पैसे समोर जातात आणि रिटर्न येतात. अरे तुला काहीतरी विषय पाहिजे म्हणून तू काय पण विषय कुठं पण घुसवशील का? मी काय नाही, म्हणतो, मॅडम. कशाला पैसे भरायचे? मला कॉल करायचा, भावाला सांगितलं. तेच पेमेंट मी कमवते, कळलं का? मी खर्च करू शकते, मी कमवते. फिकून भरली. मी भरली, काल सांगितलं त्याला ना. मग बॉटल घेता नाही आली का? आता कशी जागा राहिली मॅडम? आता पॉइंटवर आली. आता मॅडमचं प्लॅनिंग काय माहितीये का? त्याला शिकून मोठं बनवायचं आणि नाही का पैसा लुटायचा अक्कायचा. प्यारी दिमाग चल गया बिट्टू. तू कोणा शोध राहायची? तुला आमच्या शोध राहायची का मॅडम सोबत? काय मॅडम सोबत? मॅडम मला शाळा शिकवती मस्त. मस्त. अरे मॅडम तुझी शाळा केली, शिकवत नाही. एवढीशा लहान मुलाला तरी अक्कल आहे. तर मला असं वाटतं अक्कल देताना तुम्ही झोपले असतात, ज्यावेळेस देव अक्कल देत होता ना. नाही मॅडम, तिकडे विहिरीत उड्या मारत होतो ध्यानात. बरोबर. बाळा काय तुम्ही आता उड्या मारा विसरू नको. झाडाला टांगेल, मॅडम पण नाही सोडवणार, कळलं का? हा. चांगलं कळण, विहिरीतच फेकून देईन तुला. हे बघ प्लॉटिंगचा आपला माहिती ना खड्डा, तुला सांगतो किती जणांनी तू फेकले. जो आडवा गेलाय ना, तुला सांगतो. चल मॅडम थांबा. थांबव मॅडम, विषय सांगा. तर विषय निघलाय. मला बोर होतो तुमच्या विषयांमध्ये. लास्ट विषय थांबा की थोडं. तुम्हाला सांगतो मॅडम, ज्या टायमिंगला मी ना प्रपोज करायला गेलतो ना, त्या टायमिंगला तिचा भाऊ आहे ना मला आडवा लागला होता. मॅडम ते प्रपोज करायचं. तुमच्या बहिणीचं काय झालं? लग्न झालं. हो. कुणासोबत? कैसे क्या हो गया देखते देखते. कधी झालं? ते राहू. कुठं झालं? कुठल्या टायमिंगला? मला फोन लावून द्या. नंबर द्या मला, त्या सानिका सोबत बोलायची. तुम्ही फक्त नंबर द्या. काय बोलन. आता मला फोन लावायचे. नंबर द्या. मला पुढे कळत नाही. तू वही आणि पेन काढ लवकर. तुमच्यासारखी जागीरदाराची पोरं आणि त्यांच्याकडे मोबाईल नाही, हे मला मॅडम आम्ही काल 2 दिवस झालं घरी लाईट ना, आज नवीन इन्व्हर्टर लावलंय, त्याला चार्जिंग लावलंय. बरोबर. तुम्हाला सांगू का? बंगल्याला लावलाय, काय 100 कोटीचा आणलाय, असं काहीतरी बोला ना. ते मला असं ऐकायला कानाला तर सवय झाली. नाही मॅडम, 100 नाही, 99 कोटीचं आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, जेव्हा फोन स्विच ऑफ होतो ना, आम्ही तो चार्जिंग नाही करत, आम्ही नवीन फोन घेतो. आताच फोन आमचा आहे ना, हे कुरिअर होणार आहे. बरोबर आहे. का? ज्यावेळेस कुरिअर होईल ना, त्यानंतर मी नंबर अहो, देईन. डोकं लय भारी आपलं. मग खरं सांगा मॅडम, ते लग्न नाही झालं अजून? पाऊस येईल. नाही पाऊस येऊ नको, थांब थोडं सांग. वर डागाला लागली कळ मॅडम घाबरून पळ. वरती डागाला लागली कळ मॅडम घाबरून पळ. जाऊ सोबत वहिनीला आणूया रिटर्न. भावाच्या लग्नासाठी करूया बोली. ढगाळ थांबा. उन्हाळ्यात वारले की मॅडम लग्न करा. अरे 7 वाजत आले, अंधार पडायला लागलाय, मला घरी जायचंय. तुम्हाला कुठल्या भाषेत सांगू? मला क्लासची मुलं येतील, त्यांचं ट्युशन घ्यायची, मला स्वयंपाक बनवायचा आहे. अरे ट्युशनला नाही का तुम्ही? त्याला घरीच घेऊन चालली ना. परत ट्युशन घेतल्यानंतर 9 वाजेपर्यंत त्याला त्याच्या मम्मी पप्पांकडे घरी ड्रॉप करायचं. त्याची मम्मी जॉबवर नाही 9 वाजता. मला किती काम आहे. तुम्हाला स्वयंपाक म्हणायचं, तुम्हाला काम करायचे, तुम्हाला म्हणजे काम करा. यार तू गप्रे जरा, तुला बोलायला लागलाय. काय म्हणतोय मॅडम? एवढं टेन्शन तर देऊन टाका आमचा माणूस आम्हाला. का तुमचं ऐकायचं? हा, एवढं- का त्याला द्यायचं? अरे तो सिन्सिअर मुलगा आहे. तुम्हाला त्याच्या- त्याला देऊ नका तुम्ही, पण आमच्याकडे बाय 1 2 1 get 1 free ची ऑफर काय म्हणते? ह्याला आम्हाला द्या आणि तुम्ही आमच्या भावाला द्या. आमचा भाऊ तुम्हाला घ्या. रायमी रायमी
बघा मॅडम सोबत जाऊन त्याला रायमिंग करता आलं नाही. इथं आम्ही बिना हा का? रायमिंग करतोय. हा का एवढंच बोलतो. मॅडम जिथं दहशत करायला बसते ना तुम्ही तिथं तर आमचा भाऊ शाहीद किंग आहे. हा मी काय दहशत केली ही काय दहशत एकटी संध्याकाळचा रोडनी जाताना आमचा भाऊ इकडून डायरेक्ट हेलिकॉप्टर घेऊन नाही जातो. वाटत का? तुम्हाला सांगतो माझ्या भावाला कुठे जायचं असतं ना 100 वेळा आम्हाला फोन करतो. इतका मित्र आहे भाऊ. मला तुमचा भाऊ आवडत नाही. माझ्या भावाने ती रगाट वहिनी भेटली ना घाबरणारी जोडी जमली त्यांची. हा कसं आमच्या भावाला नाही का बाय अशी रोड द्यायला पण भीती वाटते. आमचा भाऊ हेलिकॉप्टर घेऊन जातो. तुम्ही सोबत असलं त्याला धीर भेटेल ना मॅडम. काय म्हणता? बरं राहून द्या आता तुमचं. काय मी खरं सांगते, फ्रँकली सांगते, आज मी प्रचंड थकली शाळेमध्ये. दिवसभर गाडी घेऊन येऊ का मॅडम तुम्हाला सोडवाय? काही गरज नाही. मी नामा माझी मॅडम, पायाने तुमचा जाईल. फोन दे, कॉल लावू द्या लगेच आपला हेलिकॉप्टर मग मी आज मोबाईलच नाही आणलेला, कळलं का? आणलाय आणि दुसरा. आम्हाला शिकवता थांब. मोबाईल नाही ठेवत. काय? तुला मोबाईल दिला, मोबाईल कुठे? घरी ठेवलंय. अक्का हाच मोबाईल विकून तुम्ही त्याला शाळेत घातलं वाटतं. माझ्या घरी ठेवलाय असं नाही बोलला तो. तुमच्या घरी ठेवलंय. आमच्या घरी कधी आलता तू? त्या दिवशी कधी? मला नाही माहित ना. लहानी नाही आलं समजून काय झालं. खोटं बोलायला शिकलाय तुमच्या सोबत ते- ते- लावता का पोरांना तुम्ही? चांगलं वेळ नाही. चांगलं काय खोटं बोलायचं चांगलं वळण आहे का? तो खरं बोललाय. तुमच्या घरी मोबाईल आहे. अय, आमच्या घरी आहे का? का तुमच्या घरीच आहे. आमच्या घरीच आहे बरं का? आज तू रात्री ए, घरी चल. तुला मोबाईल थांबा, त्याला मोबाईल शोधून आणू द्या. चल माझ्या घरी. त्याला कुठेही न्यायचं नाही. आणि ऐक ना दादी ए, थांब. तुला आहे ना येत नाही 2 मोबाईल देतो तू फक्त घरी आज. तुझी खात्री तुला नाही का? नाही यायचं तुमच्या सोबत. आमच्या सोबत त्याला घरी बिरी काही नाही न्यायचं. त्याच्या मग काय मम्मी रोडवर सोडायचे का? त्याच्या मम्मीने माझ्यावर जोखम दिली. ए, त्यांच्या जोखम दिली का? तुम्ही काय दहा लोकांची जोखम घ्यायला बंद करता? हा? माझ्या भावाची जोखम कधी घेत नाही. अरे मंद मुला, त्याचे पप्पा बाहेर गेलेत कामानिमित्त. त्याची मम्मी ओ देखील- आम्हाला तर म्हणायचं, मला पप्पाच नाही म्हणायचं म्हणून आम्ही त्याला सांभाळलं इतके दिवस. इतकी मोठी गद्दारी केली होय. हा? त्याचे पप्पा बाहेर गेलेत कामानिमित्त तुला काय? आणि त्यांनी इकडे तिकडे टवाळक्या करावं नाही म्हणून त्याच्या मम्मीने जोखम दिली. आणि मला खरंच त्या मुलामध्ये एक चांगला मुलगा दिसतो की उद्या एक चांगला अधिकारी कुठल्याही क्षेत्रात असून दे, पण एक चांगला विद्यार्थी माझा ना माझ्याकडे शिकून चांगला लहानाचा मोठा होईल. उद्याच आणि उद्याच त्याचं भवितव्य काहीतरी चांगलं असेल. उद्याच उद्या म्हणजे असं बोलायची पद्धत असते काय. म्हणून मी त्याची जबाबदारी घेतली, म्हणून मी सगळ्या गोष्टी करते. तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका. आणि तो कुठला ऑफिसर होणार आहे ना, मध्ये नाही आम्ही कॉपऱ्याला सांगतो. कुठला ऑफिसर होणार आहे ना, हे तुम्हाला वेळ दाखवून उद्या. देईल. काय उद्याच ती बोलायची पद्धत असते ना. आता मला खरं सांगते, प्रचंड लेट होते. आता जर माझा रस्ता सोडला नाही ना तर मग माझ्यासारखं वाईट कोणी नाही. जाओ जाओ जाओ. बाय 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 मागे मागो. मॅडम एवढं ध्यानात ठेवा, आम्ही उद्या परत येणार. चला. मी पुन्हा येईन. बाय बाय. मॅडमला सोडली रे, अंधार झालता म्हणून. परत कुठं अंधाराची एकटी चालली. आपल्या भावाचा विचार केला, म्हणलं आपली वहिनी म्हणणार हिला कुठं अंधारच त्यामुळे मी पण घाबरायचं नाटक केलं. पाठवू. मॅडमला असं वाटलं की आपण लईच घाबरलो. अंधारात कुठे थांबून तेच ते. ठेवायचं. उद्या दाखवू ना आपण पण काही चीज आहे. तेच तर मॅडम वाटलं की आपण लई घाबरलो. चल आता आहे ना, ह्यांच्यामुळे ऍक्च्युली उशीर झाला. काय ही 2 गाड्या आहेत ना, रोज भर वाटेत अडवतात. ते ना डोक्याने पडलेले पोरे. बरोबर. म्हणून मी तुला सांगते त्यांच्यामध्ये राहू नको. आता बघ किती उशीर झालाय आणि अंधार पण पडलाय. आता मस्त वरण भाताचं कुकर लावू काय, हा. आणि साजूक तुपाची धार टाकू. मस्तपैकी आपण वरण भात खाऊया. हा. चल पटपट चल आता.